ज्याला म्हणतात कर्तव्यदक्ष सरन्यायाधीश। खंडपीठ कुठलेही असलं तरी आपण त्यात देखील लक्ष घाला ही मी हात जोडून विनंती करतो आहे। त्याला जबाबदार संजय राऊत। नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर। मित्रांनो, मार्मिकचा 65 वर्धापन दिवस होता आणि त्यानिमित्त एक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता। त्या कार्यक्रमामध्ये बोलत असताना उद्धव ठाकरे यांनी आपल्या देशाचे सीजे असणारे बी.आर. गवई यांना थेट हात जोडत एक विनंती केली। त्यांना हात जोडले तर नेमकं असं काय घडलं की उद्धव ठाकरे यांना थेट हात जोडावं लागले? संपूर्ण प्रकरण काय आपण पाहणार आहोत, परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने ज्या एक निर्णय दिला होता, तो निर्णय जो होता भटक्या कुत्र्यांच्या संदर्भात होता आणि तो निर्णय ऐकल्यानंतर बऱ्याच लोकांना जो आहे संताप आला, रोष आला आणि काही लोक अक्षरशः रस्त्यावरती उतरले। तर ही गोष्ट जेव्हा बी.आर. गवई यांना समजली तेव्हा त्यांनी थेट सांगितलं की या निर्णयाकडे मी लक्ष देईल आणि नेमकं काय प्रकरण आहे संपूर्ण मी पाहिल। याबाबत मार्मिकच्या वर्धापन दिनानिमित्त बोलत असताना उद्धव ठाकरे म्हणाले, याला म्हणतात खरा जागरूक न्यायाधीश। असं बोलत त्यांनी थेट त्या ठिकाणी बी.आर. गवई यांच्या समोर हात जोडत एक विनंती केली। सर्वप्रथम ते म्हणाले की ज्या पद्धतीने त्यांनी भटक्या कुत्र्यांचा जो निर्णय आहे त्यामध्ये लक्ष घातलं, त्याच पद्धतीने माझे हात जोडून त्यांना एक विनंती असेल की बी.आर. गवई साहेब, तुम्ही पुन्हा एका निर्णयामध्ये लक्ष घाला, तो म्हणजे उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे यांचा असलेला तो निर्णय। गेल्या काही दिवसापासून खरी शिवसेना कोणाची आहे याबाबत निर्णय जो आहे सुप्रीम कोर्टामध्ये अडकलेला आहे। तर हा जो निर्णय आहे लवकरात लवकर देण्यात यावा असं वक्तव्य त्या ठिकाणी जे उद्धव ठाकरे यांनी केलं। आणि एवढं वक्तव्यच केलं नाही तर ते म्हणाले, जर लोकशाहीला जर जिवंत ठेवायचं असेल किंवा लोकशाही आपल्याला अबाधित ठेवायची असेल तर तिला न्यायाचं पाणी पाजणं गरजेचं आहे आणि हे न्यायाचं पाणी पाजण्याचं काम फक्त बी.आर. गवईच करू शकतात, अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं। आणि त्यांनी सांगितलं तो जो निर्णय तो लवकरात लवकर देण्यात यावा। त्यासाठी अक्षरशः उद्धव ठाकरे यांनी जे बी.आर. गवई यांच्या समोर हात जोडलेले आहे। तरी तुम्हाला याबाबत काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा। आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा।